स्नेह नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत महोत्सवी भारताची 75 वर्षांची वाटचाल समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय करून देणारा हा उपक्रम. 75 वर्षे पुस्तकांच्या पृष्ठांमधून. मित्रहो, इसवी सन 2000च्या आसपास जन्माला आलेल्या आणि मागील दशकाच्या मध्यावर तरुण होऊ लागलेल्या पिढीतील अनेकांना आपला देश म्हणजे मागील 6-7 वर्षांचीच घडामोड वाटते. अगोदरची 70 वर्षे म्हणजे त्यांना जणू काळाकुट्ट अंधार भासत राहतो. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. कुठल्याही देशाची जडणघडण अशी एकाएकी होत नसते. निर्माणाच्या प्रक्रियेतून जाताना देशाला मागील 75 वर्षात कोणत्या प्रसव वेदना सहन कराव्या लागल्या हे व्हर्च्युअल विश्वात वावरणाऱ्या तरुणाईला कळायला हवे. या हेतूने मागील 75 वर्षांचा मागोवा काही निवडक पुस्तकांच्या परिचयाद्वारे घेऊन या पिढीला प्रस्तुत पुस्तकांच्या वाचनाकडे वळवावे असे या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. देशाच्या विविध क्षेत्रातील जडणघडण स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकांचा प्रत्येक महिन्यात एक या पद्धतीने परिचय करून देण्याचे आमचे नियोजन आहे. या मालिकेतील दुसरे पुस्तक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि YS राजन लिखित इंडिया 2020 आणि प्रस्तुत पुस्तकाचा परिचय करून देणारे विद्यार्थी आहेत अविनाश कळकेकर, नांदेड. विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे युवा वक्ते, मूलभूत संशोधन करणारे तरुण संशोधक, भौतिक शास्त्रासारख्या अवघड विषयाचे रंजक अध्यापन करणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, IIT जाम, नेट, सेट, JEST, TIFR अशा परीक्षांसाठी होतकरू विद्यार्थ्यांना स्पेशल कोचिंग करणारे मेंटॉर अशी अविनाश यांची बहुआयामी ओळख आहे. म्हणून तर त्यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने स्वतंत्र भारताचा वैज्ञानिक आलेख रेखाटणाऱ्या या महत्वाच्या पुस्तकाचा करून दिलेला हा परिचय आपल्या सगळ्यांना प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाकडे वळवेल असा आम्हाला आशावाद वाटतो. नमस्कार. युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलवरील 75 वर्ष पुस्तकांच्या प्रश्नामधून या उपक्रमात मी अविनाश कळकेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या उपक्रमात मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि YS राजन लिखित इंडिया 2020 या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. इंडिया 2020 हे APJ अब्दुल कलाम आणि YS राजन यांना मिळालेल्या अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे. या दोन शास्त्रज्ञांचा अनुभव आणि जवळपास 5000 लोकांची माहिती, कागदपत्रे आणि त्यांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संशोधनातील आणि कार्यातील पार्श्वभूमी, त्यांच्या मेहनतीचा आणि या राष्ट्रासाठी त्यांच्या समर्पणाचा हा पुरावा आहे. त्यांचा असा विश्वास होता की एक विकसित भारत ही केवळ एक आकांक्षा नाही, तर आम्ही 2020 पर्यंत किंवा त्यापूर्वीही ते साध्य करण्यास आम्ही सक्षम आहोत. त्यांनी पाहिलेलं स्वप्न अजून सत्यात उतरलेलं नसलं तरी आम्ही मागील काही वर्षात केलेली वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रांती ही देशाला विकसित राष्ट्र बनवण्यास नक्कीच फायदेशीर ठरणारी आहे. मित्र, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं हे 2000 इंडिया 2020 हे पुस्तक, या पुस्तकात ज्या स्पष्टतेनं कलाम यांनी लिहिलेला आहे, जो भारत त्यांनी समजून सांगितलेला आहे, त्यातून त्यांची दृष्टी ही वक्तृत्वाच्या पलीकडे गेली होती हे नक्कीच जाणवतं. या पुस्तकात त्यांनी ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे, त्या गोष्टी मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे किंवा त्या गोष्टी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. या पुस्तकातील सुरुवात होते ती एका प्रश्नातून. तो प्रश्न म्हणजे, भारत विकसित राष्ट्र होऊ शकतो का? कॅन इंडिया बिकम अ डेव्हलपमेंट कंट्री? कॅन इंडिया बिकम अ डेव्हलप्ड कंट्री? असा प्रश्नार्थक चिन्ह त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून, पहिल्या टॉपिकच्या माध्यमातूनच आपल्या समोर निर्माण करून ठेवलेला आहे. मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळखायचं असेल तर काही पॅरामीटर्सची गरज असते. जसं की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला आपण GDP म्हणतो,
सेकंड पर कॅपिटा इन्कम, इंटरनॅशनल ट्रेड, रेट ऑफ ग्रोथ ऑफ GDP. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या नुसार हे जे मी सांगितलेले आहे ते इकॉनॉमिकल इंडिकेटर आहेत. हे लोकांच्या रिअल स्टेटसची माहिती दर्शवत नाहीत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या नुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना असं वाटतं की एखाद्या देशाला विकसित करायचं असेल तर त्या देशातील ऑल सिटीजन्स अबव पॉवर्टी लाईन, म्हणजे त्या देशातील नागरिक हे दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या सगळ्या नागरिकांना बाहेर काढून त्यांची गरिबी नष्ट करणं हे देशासमोरचं चॅलेंज असणार आहे. आणि त्या लोकांना गरिबीपासून दूर नेणं म्हणजेच ऑल सिटीजन्स अबव पॉवर्टी लाईन्स मीन्स दारिद्र्य रेषेपासून दूर नेणं, त्यांचा विकास करणं, त्यांची गरिबी नष्ट करणं असं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग नॅशनल सेक्युरिटी. ज्या देशातील नॅशनल सेक्युरिटी मजबूत असेल, ज्या सेक्युरिटीला बाहेरच्या देशाची गरज भासणार नाही, तो राष्ट्र विकसित होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांना वाटतं. म्हणून आपल्याला सुद्धा या गोष्टीवरती भर द्यावा लागेल आणि या गोष्टीसाठी आपल्याला काम करावं लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी तिसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे या पुस्तकाच्या माध्यमातून, ती म्हणजे इंडियन इंडस्ट्रीज मेकिंग क्वालिटी प्रोडक्ट. एखाद्या देशामध्ये जे प्रोडक्ट इंडस्ट्रीज घडवून आणते, ज्या प्रोडक्टवरती काम करते, ते प्रोडक्ट क्वालिटीचे असायला हवेत. जर ती प्रोडक्ट क्वालिटीची झाली तर आपल्या देशामध्ये त्या प्रोडक्टचा उपयोगही चांगल्या पद्धतीने करून घेता येईल आणि तेच प्रोडक्ट बाहेरच्या देशामध्ये आम्हाला एक्सपोर्ट करता येतील. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलेली आहे ती म्हणजे सॉलिड इन्फ्रास्ट्रक्चर. देशातील पायाभूत सुविधा ह्या मजबूत असायला हव्यात असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांना वाटतं. कारण जोपर्यंत आपण पायाभूत सुविधावर काम करणार नाही तोपर्यंत देशाला विकसित राष्ट्र आपण बनवू शकणार नाही. मग या सगळ्या गोष्टींसाठी कशाची गरज आहे तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांना असं वाटतं की टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट याची जोड देऊन आपण या सगळ्या गोष्टींना आपण पुढे नेऊ शकतो. त्यासाठी गरज आहे कोर स्ट्रेंथची, त्याच्यावरती आपल्याला फोकस केला पाहिजे. जसे की पॉप्युलेशन अँड नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा हेल्थ एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट असेल, यावरती आपल्याला भर द्यावा लागेल जेणेकरून आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला पुढे आणता येईल. यासोबत डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आपल्याला अजून काही गोष्टी सांगितल्यात. त्यामध्ये डेव्हलपमेंटची पहिली पायरी सांगितली ती म्हणजे ऑल इंडियन्स कन्सिडर फॉरेन आयटम्स ॲज सुपेरियर. म्हणजे प्रत्येक भारतीयाला असं वाटतं की बाहेरच्या देशामध्ये जे प्रोडक्ट बनवलं जातं ते प्रोडक्ट म्हणजे सुपेरियर आहे, ते चांगलं क्वालिटीचं आहे. भारतामध्ये जे प्रोडक्ट बनवली जातात ती मात्र चांगली नाहीयेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं सांगतायत की भारत देशामध्ये जे प्रोडक्ट बनवली जातात, जी भारतीय बनावटीचे प्रोडक्ट आहेत ते इतर देशांपेक्षा सुद्धा चांगली क्वालिटीची आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला करून घेता यायला हवा आणि त्याच्यावरती आपला विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण वागलं पाहिजे. आपण त्या प्रोडक्टला वाव दिला पाहिजे. हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांना पहिल्यांदा वाटतं. म्हणजेच आपल्या प्रोडक्टवरती बिलीव्ह केलं पाहिजे, आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. 1970 मध्ये जपान हा देश आयातीसाठी नेट एक्सपोर्टर होता गुड्सचा. हा जपान काय करायचा 1970 मध्ये तर बाहेरच्या देशामध्ये म्हणजे आपल्यापेक्षा कमी विकसित असणाऱ्या देशामधून काही माल आयात करायचा आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यावेळच्या तिथल्या सरकारनं तिथल्या टेक्नॉलॉजीला इम्प्रूव्हमेंट केलं आणि टेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंट करून टेक्नॉलॉजी डेव्हलप करून त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून दुसऱ्या देशातून आलेल्या प्रोडक्टवरती त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करून ते आपल्यापेक्षा विकसित असणाऱ्या देशामध्ये तेच प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे. यासोबतच आपल्यापेक्षा विकसित असणाऱ्या मोठ्या असणाऱ्या देशामधून सुद्धा काही प्रोडक्ट ती लोक घ्यायची म्हणजे जपानमध्ये 1970च्या काळामध्ये आणि त्याच प्रोडक्टवरती इम्प्रूव्हमेंट करून अजून त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करून तेच प्रोडक्ट परत त्याच देशांना विकले जायचे. याचा फायदा असा जपानला झाला की 1990 मध्ये जपान जगामध्ये पहिल्या क्रमांकावर नेट एक्सपोर्टर म्हणून उदयास आला आणि तो ओळखला जाऊ लागला. आज भारतामध्ये वस्तुस्थिती काय? भारताबद्दल जर आपण विचार केला तर भारताची लोकसंख्या पॉप्युलेशन जी आहे आणि नॅचरल रिसोर्सेस हे जे आपण बघितले तर देशाची ती खरी कोर स्ट्रेंथ आहे. आणि आपल्या देशामध्ये
भारतीयांची लर्निंग कॅपॅबिलिटी जी आहे ते इतर देशांपेक्षा चांगल्या पद्धतीची आहे. या लर्निंग कॅपॅबिलिटीचा उपयोग करून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला सुद्धा जपान सारख्या गोष्टी करता येतात. त्या गोष्टीवरती आपल्याला भर द्यावा लागेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी या टॉपिकमध्ये मलेशिया असेल, चीन असेल, जपान असेल, दक्षिण कोरिया असेल आणि इस्रायल या वेगवेगळ्या देशांचा यामध्ये समावेश करून अतिशय मनोरंजकरित्या त्यांनी देशाला इम्प्रूव्ह कसं केलं, आपल्या देशाला त्यांनी विकसित करण्यासाठी प्रयत्न कसे केले आणि ते कसे करतायत या सगळ्या नोंदी त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. यासोबतच लेखकांनी बऱ्याच गोष्टीवरती सविस्तर चर्चा या टॉपिकमध्ये केलेली आहे. दुसरा डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी टॉपिक मांडलाय तो म्हणजे फूड ॲग्रिकल्चर अँड प्रोसेसिंग. या टॉपिकमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम काय सांगतायत तर एखाद्या देशाची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या जशी जशी वाढत राहील तशी तशी अन्नाची गरज त्या देशाला भासत राहणार आहे. जसं की आपण भारताचं उदाहरण घेऊ. भारतामध्ये जी लोकसंख्या आहे आज आपण 125 कोटी लोकसंख्या आपण आताच उदाहरण जर घेतलं 125 करोड जनता जर आपल्या भारतातली लक्षात घेतली उद्याच्या काळामध्ये हीच लोकसंख्या वाढणार आहे. मग या लोकसंख्या वाढल्याच्या नंतर त्यांना अन्नाची गरज भासणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी एक उदाहरण इथं दिलंय. ते म्हणतात की ग्रीन रिव्होल्युशनच्या वेळी ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता ती टेक्नॉलॉजी बाहेरच्या देशामधून आम्ही आयात केली होती आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आमच्या देशामध्ये आम्ही पुढच्या गोष्टी पार पाडल्या. भारतानं काय केलं पाहिजे पुढचा येणारा भविष्यकाळ लक्षात घेऊन आम्हाला आमच्या देशामध्ये या दृष्टिकोनातून फूड ॲग्रिकल्चर आणि प्रोसेसिंगच्या दृष्टिकोनातून नवीन टेक्नॉलॉजीचा निर्मिती कशी करता येईल आणि त्यावरती आम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करून निर्मितीसाठी योगदान देता येईल त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत असं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगतायत. दुसरी गोष्ट त्यांनी नमूद केली ती म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीची. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम काय सांगतायत तर आपल्याकडे स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग करून भारतामध्ये वेगवेगळ्या भागातला सर्वे करायचा आणि त्या भागातला सर्वे करून आम्हाला काय करायचंय तर सपोज ईस्ट इंडिया आहे. या ईस्ट इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. मग या भागामध्ये ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये आम्हाला भातासारखी म्हणजेच राईस सारखी पीक अन्नधान्य जे आहे किंवा पिकं जी आहेत ती आम्हाला घेता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे ड्राय एरिया जो आहे जो आपला महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये नेहमी दुष्काळाचं सावट असतं. मग अशा भागात आम्हाला काय करता येईल जो ड्राय एरिया म्हणून ओळखला जातो अशा भागामध्ये आम्हाला ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल अशी पिकं घेऊन जर आम्ही उत्पादनं घेतली तर त्याचा फायदा आम्हाला जास्त होऊ शकतो किंवा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अन्नासाठी संघर्ष करावा लागणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट रिव्हर बेल्सचा एरिया जो काही नदी किनारा आहे अशा भागामध्ये आम्हाला गहू किंवा राईस याची आम्हाला पिकं घेता येतील. त्यासोबतच मॉडरेट सेंट्रल पार्ट भारताचा जो मध्यभाग आहे अशा भागामध्ये आम्हाला फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचा उत्पादन घेऊन त्या उत्पादनातून आम्हाला आमच्या देशामध्ये फूडची आम्ही चांगल्या पद्धतीने अन्नाची आम्ही निर्मिती करू शकतो ज्यातून इथल्या जनतेला संघर्ष करावा लागणार नाही आणि चांगल्या पद्धतीने पीक आल्यामुळं तेच पीक आम्ही दुसऱ्या देशामध्ये आम्ही एक्सपोर्ट करू शकतो असं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम याच्यामध्ये सांगतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये त्यांनी नमूद केली ती म्हणजे शेतीशी निगडीत असलेल्या टेक्नॉलॉजीज मध्ये आम्हाला भर द्यावा लागेल जसं की डिप्रिगेशन यावरती. दुसरी गोष्ट कोल्ड स्टोरेज अँड हायब्रिड क्रॉप्स यात डेव्हलपमेंट करायला हवी. आणि यासोबतच ते नमूद करतायत की शेतकऱ्यांना जी लोक शेती करतायत त्या शेतकऱ्यांना या टेक्नॉलॉजीचा आणि एज्युकेशनचा आम्हाला सपोर्ट द्यायला हवा. जोपर्यंत आपण या दोन गोष्टी त्यांना आम्ही देऊ करणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये आपल्याला अन्नधान्याच्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळणार नाहीत. त्यामुळे या दोन गोष्टीवरती आम्हाला काम करावं लागेल असं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून सांगतात. तिसरा टॉपिक त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे तो म्हणजे ॲडव्हान्स्ड मटेरियल. ॲडव्हान्स मटेरियलमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी काय मांडलंय तर एपीजे अब्दुल कलाम असं सांगतायत की देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी ॲडव्हान्स्ड मटेरियलचे फार महत्त्वाचे योगदान आहे. योगदान काय तर अलीकडे मोठ्या प्रमाणात आपण ॲडव्हान्स्ड मटेरियलचा उपयोग करतो दररोजच्या डेली वापरामध्ये. जसे की आपण एक्झाम्पल सांगू नॉन स्टिकी फ्राईंग पॅन
जे आपण नॉनस्टिकी फ्राईंग पॅन वापरतो भाजीपाला वगैरे फ्राय करण्यासाठीचा, ती टेक्नॉलॉजीचा एक वापर, सॅटेलाइटचा, टेलिव्हिजन, एअरक्राफ्ट, हे जे काही अलीकडच्या काळातील ॲडव्हान्स्ड मटेरियलची एक्झाम्पल आहेत, याचा आम्हाला डेली रुटीनमध्ये उपयोग कसा करता येईल आणि या टेक्नॉलॉजीज आम्हाला निर्मिती कशा करता येईल यावरती भर द्यायला हवा. त्यांनी 1970 मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की 1970 मध्ये भारतात SLV सॅटेलाइट बनवलं जात होतं आणि त्यावेळेस SLV सॅटेलाइट बनवत असताना बेरिलियमचा एक पार्ट हवा होता, त्याशिवाय ते सॅटेलाइट बनणार नव्हतं. आणि मग त्यावेळेस तो SLV सॅटेलाइटचा बेरिलियमचा एक पार्ट त्या SLV सॅटेलाइटला बसवायचा होता आणि तो पार्ट भारतामध्ये उपलब्ध होत नव्हता. आणि ह्या बेरिलियम पासून मिळणारी प्रोडक्ट 2 देश फक्त निर्मिती करत होते, ते म्हणजे पहिला USA आणि दुसरा आहे जपान. हे 2च देश फक्त हे बेरिलियमचं प्रोडक्ट निर्माण करायचे. त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी ज्यावेळेस या गोष्टींची आवश्यकता होती त्यावेळेस त्या देशांना त्यांनी मागणी केली. त्यावेळेस या दोनही देशांनी हे जे काही प्रोडक्ट आहे ते देण्यास नकार दिला. मग इथे SLV सॅटेलाइट बनवायचं कसं, हा सगळ्यात मोठा समोरचा प्रश्न होता. त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी रिसर्च केलं आणि त्यांच्या लक्षात असं आलं की भारतामध्ये बेरिलियमचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. मग आता या साठ्यांचा आपल्याला उपयोग कसा करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली. पण त्यांच्या असं लक्षात आलं की बेरिलियमचे साठे तर आपल्या देशामध्ये आहेत, मुबलक प्रमाणामध्ये आहेत, चांगल्या पद्धतीने आपल्या देशामध्ये त्याचे साठे आहेत, पण त्याच्यावरती जी प्रक्रिया करणारी टेक्नॉलॉजी लागते ते टेक्नॉलॉजी मात्र भारतामध्ये नाही. मग त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये बेरिलियम प्रोसेसिंग सेंटरची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये बेरिलियम, थोरियम हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाची, ज्यामुळे या अशा धातूवर प्रक्रिया करून आम्हाला प्रोडक्ट बनवता येतील आणि आम्हाला तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून भारताला विकासाच्या प्रक्रियेमध्ये पुढे गतिशील करता येईल, असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं लक्षात येतं. आणि त्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे केमिकल इंडस्ट्रीज अँड आवर बायोलॉजिकल वेल्थ. भारतात औषधी वनस्पतींचा इतिहास वैदिक काळापासून शोधला जाऊ शकतो. हिमालयीन औषधी वनस्पती अनेक रोगावर गुणकारी आहेत. वेगवेगळ्या रोगावर औषधी निर्मिती ही काळाची गरज आहे. हीच औषधे बाहेरून एक्सपोर्ट न करता ती देशातच बनवून किंवा देशातील औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यापासून औषध निर्मिती केली तर नक्कीच देशासाठी ते फार महत्त्वाचे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ते एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं, असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम या टॉपिकच्या माध्यमातून आम्हाला उलगडून सांगतायत. आणि त्यानंतरचा टॉपिक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फॉर द फ्युचर. मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात US आणि ब्रिटन या 2 देशांमध्ये करण्यात आली. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट जपानमध्ये. भारतामध्ये मास मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ खूप स्लो पद्धतीने जात आहे. तर या स्लो चालणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आम्हाला गतिशील कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून लागणारी जी उपाय आहेत ती त्यांनी या टॉपिकच्या माध्यमातून आम्हाला सविस्तरपणे उलगडून दाखवलेली आहेत. त्यासोबतच त्यांनी ह्याही गोष्टी सांगायला विसरलेल्या नाहीयेत की ग्लोबलायझेशनमुळे भारतातील सर्व्हिस सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरपेक्षा जास्त वेगानं काम करत आहे. सोबतच आज IT सेक्टरचा उपयोग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये होतो. भारत ऑलरेडी IT सेक्टर हब बनू पाहत आहे किंवा ते बनलेलं आहे, असं APJ अब्दुल कलाम सांगतायत या पुस्तकाच्या माध्यमातून. कारण टेक्सटाईल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीजमध्ये सॉफ्टवेअर अँड सेन्सर बेस्ड ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत क्रांती करून वर्ल्ड लीडर बनू शकतो. गरज आहे या क्षेत्रात संशोधनाला आणि त्याच्या विकासाला प्रेरणा देण्याची. या दृष्टिकोनातून जर आम्ही कामं केलीत तर मॅन्युफॅक्चरिंग फॉर द फ्युचर साठी आमचा जो प्लॅन आहे तो एक्झिस्ट होऊ शकतो, तो आम्ही प्रत्यक्षात उतरवू शकतो, असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांना वाटतंय. नेक्स्ट टॉपिक त्यांचा आहे तो म्हणजे या बुक मधला स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज. आता या स्टॅटिस्टिक इंडस्ट्रीज म्हणजे काय तर त्यातील काही महत्त्वाचे त्यांनी गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. स्ट्रॅटेजिक म्हणजेच ॲडव्हान्टेज गेन करणे. ॲडव्हान्टेज गेन करणे त्यात त्यांनी गोष्टी काही सांगितलेल्या. त्यामध्ये पहिली गोष्ट टेलिकम्युनिकेशन क्षेत्राशी निगडित आहे. दुसरी डिफेन्स अँड स्पेस या क्षेत्राशी. हे स्ट्रॅटेजिक क्षेत्र आहेत. या क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा उपयोग करून भारत दुसऱ्या देशांपेक्षा जास्त ॲडव्हान्टेज गेन करू शकतो असं लेखकाला वाटतं. भारताच्या डिफेन्स सेक्टरमध्ये
आज आपण 70% प्रोडक्ट जे काही आहे ते बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये इम्पोर्ट करतो आणि 30% प्रोडक्ट आपल्या देशामध्ये आपण बनवतो. तर याच्या उलट आपल्या देशानं 70% प्रोडक्ट आपल्या देशामध्ये तयार केले आणि 30% प्रोडक्ट जर बाहेरच्या देशातून इम्पोर्ट केले तर तेवढाच फायदा आपल्या डिफेन्स सेक्टरला होऊ शकतो आणि आपल्या देशातून जास्तीत जास्त एक्सपोर्ट करता येईल. अशा गोष्टी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि डिफेन्स सेक्टर्सच्या माध्यमातून आम्हाला नवीन निर्माण करता येतील असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी यात सविस्तरपणे गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण देशानं जर या 70% गोष्टी देशातच बनवल्या तर आम्हाला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करता येईल आणि ज्याच्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीनं रिटर्न सुद्धा मिळवू शकतात. त्या रिटर्नच्या माध्यमातून आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवू शकतो आणि आपलं डिफेन्स सेक्टर आपण मजबूत करू शकतो. त्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्ट करावी लागते असा संदेश सुद्धा लेखकांनी या सेक्टरच्या संदर्भामध्ये दिलेला आहे. त्यासोबतच डिफेन्स क्षेत्राशी निगडित प्रोडक्ट बनवण्यासाठी प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा सोबत घेतलं पाहिजे. सरकारी कंपनीने प्रायव्हेट कंपनीना सोबतीला घेऊन काम केलं तर वर्ल्ड क्लास डिफेन्स प्रोडक्ट बनवू शकतो असं ठामपणे लेखक या टॉपिकच्या माध्यमातून आम्हाला सांगतायत. आणि यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आता या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लेखक काय सांगतायत तर इकॉनॉमी ग्रोथसाठी पायाभूत सुविधा असणं म्हणजेच मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर असणं फार महत्त्वाचं आहे असं त्यांनी इथे नमूद केलंय. ज्यामध्ये रस्ते, रेल्वे, पाणी या गोष्टीवर विकासाच्या दृष्टीनं काम करणं महत्त्वाचं राहील असं या गोष्टीमध्ये त्यांनी या टॉपिकमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. ज्यामध्ये रस्ते, ज्या प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारचे रस्ते न बनवता तीच रस्ते क्लायमेटनुसार अँड यूज पॅटर्ननुसार रस्ते बनवायला हवेत. विजेच्या क्षेत्रात ट्रान्समिशन लॉसेस कमी करावं लागेल कारण न्यूक्लिअर एनर्जी, हायड्रोजन फ्युएल सेल, फिशन पॉवर या क्षेत्रात रिसर्च व्हायला हवं ज्यातून भारत या टेक्नॉलॉजीमध्ये वर्ल्ड लीडर बनवू शकतो असं ठामपणे लेखकांनी इथे सांगितलेलं आहे. जलवाहतुकीच्या क्षेत्रामध्ये ते बोलत असताना असं लिहिलेत त्यांनी की रेल्वे आणि रस्ते या मार्गातून 1992 ते 1993 मध्ये संपूर्ण वाहतूक क्षेत्राच्या एकूण GDPच्या अनुक्रमे 31.7 म्हणजे रेल्वेसाठी आणि 53.3% हे रस्ते वाहतूक मार्गासाठी त्याचा वाटा GDP मध्ये हा या दोन क्षेत्राचा येतो. परंतु त्याच तुलनेत दुसरीकडे जल वाहतुकीचा वाटा हा 6.5% एवढाच आहे. म्हणून जल वाहतुकीला आम्हाला या क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी आम्हाला विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरती आम्हाला काम केलं पाहिजे असं लेखक यासाठी इथे नमूद करतायत. दुसरी गोष्ट त्यांनी याच्यामध्ये सांगितली ती म्हणजे रिव्हर नेटवर्किंग. कारण त्यांनी नदी जोड प्रकल्प जो आहे ती सुद्धा सांगायला विसरलेली नाहीत. कारण नदी जोड प्रकल्पामुळे फायदा काय होईल तर एखाद्या भागामध्ये जर पाऊस जास्त पडला आणि एखाद्या भागात पाऊस कमी पडला तर ज्या भागात पाऊस कमी आहे तिथे पाण्याची गरज आहे, तिथे ज्या भागात जास्त पाऊस पडलेला असल्यामुळे त्या नदीतलं पाणी त्या नदीमध्ये आम्हाला ट्रान्सफर करता येईल. ज्या नदीजोड प्रकल्पातून ज्या क्षेत्रात कमी जास्त असणाऱ्या पावसाचा समतोल राखता येईल आणि सगळीकडे पाण्याचा पुरवठा सारखाच ठेवता येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि जल व्यवस्थापनावरती आम्हाला काम करता येईल असं त्यांनी या टॉपिकमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. नंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे हेल्थ केअर फॉर ऑल. हा फार महत्त्वाचा टॉपिक त्यांनी इथे चर्चेला आणलेला आहे. कारण 22 मार्च 2014 भारत देश हा पोलिओ मुक्त झाला. पोलिओ मुक्त भारत झाला हे भारतासाठी फार मोठं महत्त्वाचं कार्य म्हणावं लागेल किंवा ते महत्त्वाचं यश म्हणावं लागेल जे भारतासाठी खूप प्रयत्नांनी साध्य केलेलं होतं. भारतातील हेल्थ केअर आरोग्यासाठी आरोग्य व्यवस्था इथली जर बघितली तर ती 3 टप्प्यामध्ये आपल्याला वर्गीकरण केलेली पाहायला मिळते. त्यामध्ये पहिली म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर ज्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे PSU अँड सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल ज्याचं एक्झाम्पल आपल्याला एम्स हॉस्पिटल देता येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल. हे तिसरं उदाहरण आहे. आता या हेल्थ केअर मध्ये आपण दोन पहिली जी आहेत, पहिलं म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र जे गाव पातळीवरती आपल्याकडे असतं आणि दुसरं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल. ही गव्हर्नमेंट PSU हॉस्पिटल आपण ज्याला म्हणू
तर ही जी हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या किंवा रुग्णांची संख्या आपल्याला पाहायला मिळते किंवा तो क्राउडेड हॉस्पिटल्स म्हणून आपल्याला ओळखता येतील, कारण मोठ्या प्रमाणात गरिबांना दुसरा पर्याय कुठलाही नसतो या 2 हॉस्पिटल शिवाय, कारण ती प्रायव्हेट हॉस्पिटल मधला खर्च त्यांना झेपणारा नसतो. म्हणून या गर्दीला आम्हाला हा जो आरोग्य व्यवस्थेवरचा असणारा ताण कमी कसा करता येईल यावरती डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी काही उपाय सुचवलेले आहेत. त्यासाठी त्यांनी काही 3 गोष्टीवरती काम करावं लागेल असं दर्शवलेलं आहे. पहिलं म्हणजे न्यूट्रिशन, दुसरं म्हणजे सॅनिटेशन आणि तिसरं म्हणजे वॅक्सिनेशन. या 3 गोष्टीवरती आम्हाला काम केलं पाहिजे, कारण या 3 गोष्टीवर जर आम्ही लक्ष दिलं आणि टेक्नॉलॉजीवर जर भर दिला तर या क्षेत्रावरचा ताण आम्ही कमी करू शकतो असं APJ अब्दुल कलाम सांगतायत. एक उत्तराखंड मधलं उदाहरण मी इथे सांगेल की एक मोबाईल डायग्नॉलिसिस व्हॅन रिमोट एरियामध्ये रुग्णांना तपासण्यासाठी जाते आणि त्या रुग्णांना तपासणी जी केली जाते ती तपासणी डॉक्टरकडून व्हिडिओ कॅमेरा यूज करून केली जाते आणि ती असणारी जी व्हॅन आहे रुग्णांच्या गावामध्ये जाऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर त्यांचं निदान करतात, त्यांची तपासणी करतात, त्यांना लागणारा जो काही गोळ्या असतील, औषधं असतील ते तिथून त्यांनी सांगितलेली जातात किंवा डॉक्टरकडून सांगितली जातात आणि सांगितलेली औषधं त्याच वाहनातून त्या रुग्णांना तिथेच दिली जातात. मला वाटतं अशा तंत्रज्ञानाचा वापर आम्हाला रुग्णांच्या घरापर्यंत जाऊन देता आला, डॉक्टरचाही वेळ वाचेल आणि इतर आरोग्य व्यवस्थेचा ताण सुद्धा कमी होईल. अशा तंत्रज्ञानाचा जर आम्ही वापर केला तर नक्कीच आरोग्य व्यवस्थेवर आम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीनं पुढे नेता येईल आरोग्य व्यवस्थेला आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करता येईल आणि त्याच्यावरचा ताण आम्हाला कमी करता येईल. हे सुद्धा त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी डिसीज प्रिव्हेंटेशन, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर, मेटर्नल अँड चाइल्ड हेल्थ या सुद्धा मुद्द्यावरती भर दिलेला आपल्याला या टॉपिकच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि शेवटचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो म्हणजे रिअलायझिंग द व्हिजन. हा फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या टॉपिकच्या शेवटी ठेवलेला आहे. रिअलायझिंग द व्हिजन मध्ये बरेच मुद्दे त्यांनी डिस्कस केलेली पाहायला मिळत आहेत. त्यातली मी महत्त्वाची तुमच्या समोर ठेवेल. त्यातलं पहिलं आहे आवर ॲक्शन, कारण आपलं स्वतःचं कार्य काय ह्या गोष्टीवर त्यांनी या टॉपिकच्या किंवा या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्यासोबत चर्चा केलेली पाहायला मिळते. कारण आपण छोट्या छोट्या कार्यातून आपल्याला मोठी मोठी कार्य साध्य करता येतात. या एका ओळीच्या सारांशातून आपल्याला या मुद्दा पटवून सांगता येईल किंवा तो मुद्दा तुम्हाला वाचल्याच्या नंतर लक्षात येईल. दुसरा आहे बिग अँड मीडियम साईज इंडस्ट्रीज यांनी काय केलं पाहिजे, कारण भारताला स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळालं त्याच्या अगोदरपासून ह्या इंडस्ट्रीज आहेत. ह्या इंडस्ट्रीज मधून भारताला बऱ्याच दृष्टिकोनातून बघितलं तर आर्थिकदृष्ट्या मजबूत केलेलं आहे. म्हणून या इंडस्ट्रीजनी काय करायला हवं आणि त्या इंडस्ट्रीचं योगदान कशा पद्धतीनं असायला हवं त्या सुद्धा गोष्टी त्यांनी सविस्तरपणे या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्या समोर ठेवलेल्या आहे. आणि स्मॉल इंडस्ट्रीजने सुद्धा काय करायला हवं या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे द गव्हर्नमेंट रोल, इथल्या सरकारचा रोल काय असायला हवा. देशातील सरकारने सर्व क्षेत्रात स्वतःच्या टॅलेंट आणि कॅपॅबिलिटीचा उपयोग करायला हवं असं लेखकांना वाटतं. चौथी गोष्ट म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जे NGO आहेत त्या सेक्टरनी काय करायला हवं त्याही गोष्टीची व्यवस्थितपणे मांडणी यांनी या टॉपिकच्या माध्यमातून केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे व्हॉट वी कॅन डू, आपण काय करू शकतो. मला वाटतं की या टॉपिक तुमच्या माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकताय, मी तुमच्यासोबत चर्चा करतोय. APJ अब्दुल कलामांनी शेवटचं या टॉपिकच्या माध्यमातून मी हा शेवटचा पॉईंट ठेवला होता की व्हॉट वी कॅन डू, आपण काय करू शकतो देशासाठी. मला वाटतं देशातला प्रत्येक नागरिक जो वावरतो, मी भारतीय आहे म्हणून या नात्यानं तो इथे इकडे तिकडे वावरतो, त्या प्रत्येकाला भान असलं पाहिजे की मी भारतीय आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या देशाला विकसित राष्ट्र करायचंय असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली पाहिजेत. म्हणजे यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी याच्यात फार सविस्तरपणे मांडणी केली. ते असं म्हणतात की एखादा शिक्षक असेल तर तो शिक्षक त्यांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे की उद्याची पिढी चांगली कशी घडेल,
त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करायला हवा. एखादा वकील असेल तर त्या वकिलानं स्वतःची वकिली ही देशासाठी समर्पित केली पाहिजे. देशाला चांगल्या पद्धतीनं पुढे कसं नेता येईल त्या दृष्टिकोनातून स्वतः कार्य पार पाडलं पाहिजे. एखादा लिपिक असेल तर त्या लिपिकानं कुठलाही गैरव्यवहार न करता कशा पद्धतीनं देशाला डेव्हलपमेंटसाठी माझ्या स्वतःकडून इफर्ट्स कसे देता येतील किंवा स्वतःला मला या देशासाठी काय करता येईल या भावनेतून स्वतः काम केलं पाहिजे. स्वतः एखादा लीडर असेल, पॉलिटिक्स मॅन्स असतील किंवा यांनी स्वतःला देशासाठी किंवा हे व्हिजन जे आहे इंडिया 2020 जे व्हिजन होतं त्या दृष्टिकोनातून डोळ्यासमोर ठेवून मला माझ्या देशासाठी लढायचंय, माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचंय या दृष्टिकोनातून त्यांनी वावरलेलं पाहिजे. यासोबतच त्यांनी बँकर्स असतील, एखाद्या बँकेमध्ये काम करणारा माणूस असेल, त्यांनी स्वतः प्रामाणिकपणे स्वतःचं कार्य पार पाडलं पाहिजे असं डॉक्टर APJ अब्दुल कलामांना वाटतं. कारण आपण बघतो, आपण भारतामध्ये वावरत असताना जसं मी सुरुवातीला टॉपिकमध्ये सांगितलेलं होतं की भारतामध्ये जे प्रोडक्ट बनतात त्या प्रोडक्टवरती आपला विश्वास नसतो, परंतु इतर देशातल्या प्रोडक्टवरती आपण त्याचा विचार करतो आणि आपण ते वापरतो कारण त्याच्यावरती आपला विश्वास असतो. APJ अब्दुल कलामांना असं वाटतं की माझ्या देशातली किंवा भारत देशातील कुठलेही प्रोडक्ट वाईट नाहीयेत, इतर देशांच्या तुलनेत भारतातली प्रोडक्ट सुद्धा चांगली आहेत. म्हणजेच मेक इन इंडिया प्रोडक्ट हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता येतील आणि ती क्वालिटीची आहेत. ती इंडस्ट्रीजने बनवायलाही हवीत आणि बनवली गेलीत पण त्या गोष्टीवरती आम्हाला विचार करायला हवा. परंतु आपण त्या गोष्टींना दुर्लक्ष करतो. आपण इतर देशामध्ये ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस तिथले रूल अँड रेग्युलेशन आपण 100% पाळतो. जर आपण सिंगापूरमध्ये गेलं तर सिंगापूरमधली स्वच्छता आपल्याला भावते आणि तिथले जे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून असणारी जी काही नियम आहेत ते काटेकोरपणे आपण पाळतो. कारण तिथे जर कागदाचा तुकडा आपण रस्त्यावर फेकला तर आपल्याला दंड आकारला जाऊ शकतो, म्हणून तिथे आपण कागदाचा तुकडा टाकत नाही, कारण तिथे आपला भारतीयपणा आपण टिकवून ठेवतो. ऑस्ट्रेलियामध्ये गेलो किंवा इतर वेगवेगळ्या देशामध्ये जर आपण गेलो तर त्या देशातील तेथील रूल आपण प्रामाणिकपणे पाळतो, परंतु तेच रूल भारतामध्ये असताना आपण पाळत नाही. तर आपल्या भारतामध्ये आपण नागरिक असताना जर ते रूल पाळत नसू तर आपल्या देशाला विकासाच्या वाटेवर आपण कसं काय नेऊ शकतो असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारतायत. या लेखकांच्या मतानुसार आपण आपली कामं प्रामाणिकपणे पार पाडली तर देशासाठी एक खारीचा वाटा आपण उचलू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण देश नेऊ शकतो आणि देशाला विकसित करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर या सगळ्या गोष्टी जर एकत्रित आल्या आणि सगळ्यांनी जर कामं केली, मी आतापर्यंत जी चर्चिलेली टॉपिक्स आहेत त्या टॉपिकच्या माध्यमातून आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर काम केलं तर नक्कीच देशाला आपण विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणू शकतो असं लेखकांचं मत आहे. आपण त्या दृष्टिकोनातून कामं नक्कीच करूया, कारण हे स्वप्न अजूनही संपलेलं नाही. जरी त्याचं वर्ष 2020 असलं तरी यालाच आपण काही काळासाठी पुढे जरी नेलेलं असलो तरी नक्कीच आपण देशाला विकसित राष्ट्र म्हणून पाहू शकतो. गरज आहे तुमच्या आणि माझ्या सहकार्याची. आपण सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.